गिरीश महाजनांनी केलेली अतिरिक्त निधीची मागणी आणि अर्थमंत्री अजित पवारांनी त्याला दिलेला नकार यावरून या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली। मुख्यमंत्र्यांसमोर रंगलेल्या या वादामुळे महायुतीतल्या नेत्यांमध्ये अर्थसंघर्ष सुरू झाल्याचं समोर आलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट। अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का? जमीन विकायचा काही कुठे प्रश्न आलेला नाही। अरे मेरे पास में तो कलेजा हिस्से में आए नहीं, असं ते ओरडतात। अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे। विकास कामांच्या निधीवरून दोनही मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे। गिरीश महाजनांनी विकास निधीची मागणी केल्यानं अजित पवारांनी सुनावल्याचं समजतंय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय झालं? ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी द्यावा गिरीश महाजनांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे मागणी केली। पैसे कुठून आणू? आता काय जमिनी विकायच्या का? गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का? ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार? म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीची जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही। मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळं मला गोपनीयतेच्या शपथेच्या मी बांधील असल्यामुळं काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही। परंतु असा वाद विवाद कुठेही आमच्यात कधीच होत नाही, तसा कालही झाला नाही। सर्व आमदार, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली समाधानकारक पद्धतीनं आपलं कार्य करत आहेत। विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष अजितदादा आणि नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धामुळे कॅबिनेटमधले सदस्य सुद्धा अचंबित झाले। यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात एका स्मारकासाठी कोट्यावधी निधीच्या तरतुदीचा मुद्दा मांडला। हा धागा पकडत गिरीश महाजन यांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला। नको तिथे खर्च करायला नको ही तुमची भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यावधींचा खर्च कशाला, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला। वादाच्या बातमीवर महाजन काय म्हणाले? ग्रामीण भागात 10,000 किलोमीटर रस्त्यांसाठी मी निधीची मागणी केली होती। ही वस्तुस्थिती आहे की अजितदादा निधी देताना नाराज होते। आमच्यामध्ये अजिबात खडाजंगी झालेली नाही। जमिनी विकू का असं ते म्हणाले नाहीत। अर्थमंत्री म्हणून त्यांना संपूर्ण ताळमेळ बघावा लागतो। नवीन योजनांमुळे राज्यावर 1 लाख कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे। कामामध्ये काही प्रमाणात कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं। अजितदादा अर्थमंत्री म्हणून त्यांच्या ठिकाणी योग्य होते आणि मी ग्रामविकास मंत्री म्हणून माझ्या ठिकाणी योग्य होतो। जमीन विकायचा काही कुठे प्रश्न आलेला नाही, हे वस्तुस्थिती आहे। अजितदादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्तमंत्री आहेत, त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचा बघावा लागतो। फक्त हे माझा पक्षाचा आमदार आहे का, हा त्या पक्षाचा आमदार आहे का, हा दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे का, यांचं करायचं का नाही, त्यांचं करायचं का नाही, यांच्या वादामध्ये काही मंत्रिमंडळामध्ये थोडीशी असू शकते, पण हे चांगलं नाही, हे प्रगतीचं लक्षण नाही। हे प्रगतीचं लक्षणमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सर्वांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम सर्वांनीच केलं पाहिजे, तिन्ही पक्षांनी। खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा न्याय दिला पाहिजे अशी माझी धारणा आहे। येत्या 2-3 महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे। एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चांवरून चलबिचल सुरू आहे। जर एखादा बोकड कापल्यानंतर हिस्से टाकतात ना, तर आमच्याकडे गावात आहेत, तुम्हाला तर शहरामध्ये नाही आहे। ते बोकड कापून हिस्से टाकतात आणि ते हिस्साचं वाटप केलं जातं। तर एखाद्याच्या वाट्याला जास्त हिस्सा गेला की तो लगेच ओरडतो, अरे मेरे पास में तो कलेजा हिस्से में आए नहीं, असं ते ओरडतात। तसा ओरडण्याचा प्रकार सुरू झालाय। सत्तेसाठी हापापलेले सत्ता पिपासू राज्यात बसलेले आहे। आणखीन प्रकारे सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा गोळा करायचा, आणि म्हणूनच आमदारांना 2-2 हजार कोटी रुपये एकेका मतदारसंघात दिले। मला वाटतं आमच्यात सगळं आलबेल आहे। तुमच्याकडे बातम्या येतात ती जरा काही नुसते मतभेद झाले, चर्चा झाली की त्याला स्वरूप वादविवाद आलबेल नाही असं होतं। परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत।
महायुती म्हणून एकत्र समन्वयानं ताकदीनं आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळे विषयावर मतभेद मनभेद होऊ शकतात, परंतु सगळं आमचं आलवेल आहे. आम्ही एकत्रित ताकदीनं लढणार आहोत. मविया सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना अजित पवार निधी देत नव्हते असा आरोप शिवसेनेकडून केला जायचा. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी वेळोवेळी निधी वाटपातील भेदभावाचं कारण देत आले. पुढे तेच अजित पवार सत्तेत सहभागी झाले, त्यांना अर्थमंत्री पद सुद्धा मिळालं. राष्ट्रवादीच्या आमदारांना अजितदादांनी भरभरून निधी दिल्याचा आरोप शिंदेंच्या आमदारांनी केला होता. आता पुन्हा एकदा निधीचा मुद्दा महायुतीमध्ये उफाळून आल्याचं बोललं जात आहे. पंकज दळवीसह अजय माने, पुढारी न्यूज.